लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। देशात सर्वत्र गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र परिवाराच्या गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव सण हा विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा करण्यात येतो। यावर्षी देखील मंडळाच्या वतीने हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे। गणेशोत्सवाचे औचित्य साधत श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र परिवाराच्या वतीने शेकडो गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी लाखो रुपयांची आर्थिक मदत करून अनेक तरुण तरुणींचे आयुष्य घडवणाऱ्या हेल्पिंग हँड्स या संस्थेचे संस्थापक प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट दत्तात्रय खेमनर यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। चार्टर्ड अकाउंटंट दत्तात्रय खेमनर यांचा सत्कार कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध बांधकाम कॉन्ट्रॅक्टर अँड बिल्डर्स माधवराव देशमुख हे होते। दरम्यान कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र परिवाराच्या गणरायाचे दर्शन घेत उपस्थित सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र परिवाराने राबवलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे। यावेळी त्यांनी दत्तात्रय खेमनर यांच्या कार्याचे कौतुक, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। यावेळी मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली आहे। यावेळी जयेश बडवे, डॉक्टर रमेश सोनोने, सलीमभाई पठाण, सचिन वैद्य, अनिल आवारे, गौतम आहिरे, शिवाजीराव शिंदे, सतीश उपाध्ये, साईनाथ कदम, गोरख शिंदे, शहाबाज पठाण, टिल्लूभाई पठाण, किरण आहेर, इरफान शेख, श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित गणेशोत्सव 2024 या निमित्ताने खेमनर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे। त्यांची हेल्पिंग हँड या संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी, तुम्ही बसा ना साहेब, प्लीज बसा, तुम्ही बसून घ्या साहेब, बसा बसा। हेल्पिंग हँड या संस्थेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केली, म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तसेच या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले डॉक्टर सोनावणे, सलीमभाई पठाण, शिंदे साहेब, तसेच या ठिकाणी ज्यांचे सत्कार होणार आहे खेमनर साहेबांबरोबर असे आपले शहराचे PI मथुरे साहेब, तसेच देशमुख साहेब, या सर्वांचा सत्कार या ठिकाणी होतोय। मी आपल्या सर्वांच्या वतीने तिन्ही सत्कार मूर्तींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आपण सर्वांचं जी काही अपेक्षा आहे ही पूर्ण करण्यासाठी सातत्याने माझे प्रयत्न चालू आहे। मी गेले 5 वर्ष आपल्या शहराला कोट्यवधीचा निधी आणला। तसेच आपल्या सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे हे 5 नंबर तलावाचं किंवा पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम, त्याच्यासाठी आपण 131 कोटी निधी आणलेला आहे। आणि त्याच्यामध्ये सर्वात प्रमुख काम म्हणजे 5 नंबर तलावाचं काम हे पूर्ण झालेलं आहे। आणि रविवारी त्या 5 नंबर तलावामध्ये जे काही आपण पाणी आत्तापर्यंत घेतोय किंवा घेऊन होईल 2 दिवसामध्ये अजून, तो पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी भरून आपण त्याचं जलपूजन करणार आहे। आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण सर्वांनी मोठ्या संख्येने रविवारी दुपारी 3 वाजता 5 नंबर तलावाच्या जलपूजनासाठी यावं ही विनंती। आपल्या सर्वांचा आशीर्वाद असल्यामुळं हे काम मी करू शकलो। आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच पुढे ठेवावा
अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. सर्वप्रथम श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्रपरिवाराच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त या ठिकाणी जो काही कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे त्या कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. अनेक कार्यक्रम गणपती निमित्ताने मी त्या ठिकाणी जात असतो, येत असतो, भेटी देत असतो. परंतु एक आगळा वेगळा कार्यक्रम जिथं वैचारिक देवाणघेवाण होती किंवा समाजातील जे कोणी बुद्धिजीवी लोक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करत आहे अशा लोकांना या निमित्त इथून बोलवून त्यांचा सत्कार करून त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्रपरिवाराच्या वतीने होत आहे. त्याचं मनस्वी आनंद मला होतो. त्याचप्रमाणे आजचे जे काही सत्कारमूर्ती आहे माधवरावजी देशमुख साहेब असतील, भगवान मथुरे साहेब असतील किंवा दत्तात्रय खेमनार सर असतील, या सगळ्यांनाच मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. खरं तर जयजी बिडवे यांच्या संपर्क गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि चांगल्या पद्धतीने देशाला समाजाला घडवायचं असलं तर 1 हात, 2 हात, 10 हात, 1000 हात, लाख हात, मग जाऊन तशी तर करोडो हातांची गरज आहे. परंतु आपलंही योगदान त्या कार्यामध्ये पाहिजे या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थपणे कुठलाही तामझाम न करता प्रसिद्धीचा कुठलाही हेवा न ठेवता समाजामध्ये ते कार्यरत आहे. त्याबद्दल मी त्यांचंही विशेष आभार मानू इच्छितो. श्रद्धा कॉम्प्लेक्स मित्रपरिवारासाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे की एकीकडं समाजापुढं आदर्श कार्यक्रम आणि उपक्रम ते या निमित्ताने घेत आहे. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. येणारा काळ हा आपल्या सगळ्यांसाठी सुखाचा, समृद्धीचा, आरोग्यदायी, भरभराटीचा जावं. त्याचप्रमाणे आमच्या शेतकरी वर्गाच्या दृष्टीने वरुणराजांनी पाठ फिरवलेली आहे. त्यांच्यावर वरुणराजाचा वर्षाव व्हावं हीच त्या गणरायाचरणी मी प्रार्थना करतो आणि मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमासाठी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो आणि दिलगिरी देखील व्यक्त करतो की अतिशय चांगली माहिती तुम्ही सांगत होते. परंतु आता आमचे पुढारी म्हणा किंवा काय म्हणायचं आम्हाला ते म्हणा, कामाच्या ओघामध्ये धावपळीमध्ये कुठं ना कुठं 4-4, 5-5 ठिकाणी आरतीचा आम्ही होकार देऊन ठेवलेला असतो. त्या धावत्या भेटीमध्ये आम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणला, त्याबद्दल तुमची क्षमा मागतो आणि शुभेच्छा देऊन परत आपली रजा घेतो. एवढंच या निमित्ताने बोलतो. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आदरणीय या सोसायटीचे शिल्पकार माधवराव देशमुख साहेब, सत्कारमूर्ती खेमनर साहेब, त्यानंतर खेमनर साहेबांचा अगदी सविस्तर विस्तृत असा परिचय करून देणारे शिंदे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर सोनवणे आणि बिडवे साहेब. या सोसायटीने या ठिकाणी गणेशोत्सवाचं जे काही आयोजन केलेलं आहे आल्यानंतर खूप बरं वाटलं. जे फलक पाहिले त्याच्यातून काहीतरी वेगळं पण जाणवलं. त्याच्यामध्ये शहराविषयी चांगली माहिती तुम्ही तिथं प्रदर्शित केलेली आहे. त्यामुळे एक सोशल मेसेज त्यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल गणेश मंडळाचं कौतुक करावं लागेल. मी माहिती घेतली त्याप्रमाणे या सोसायटीमध्ये किंवा या मंडळाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्य, त्याचप्रमाणे सामाजिक प्रेम सलोखा राखण्याचा प्रयत्न तुम्ही सर्व मंडळी करत असतात. त्यामुळे पोलीस स्टेशन स्तरावरती मी सर्वांचं कौतुक करतो. या कार्यक्रमानिमित्त तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्यावेळेला मी आधी माझ्या आमच्या हवालदार असतात त्यांच्याकडनं माहिती घेत असतो की आपण ज्या ठिकाणी जातो आहोत नक्की ते कुणाचं मंडळ आहे किंवा काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे. मला जेव्हा त्यांनी सांगितलं की सोशल ॲक्टिव्हिटीज खूप चांगल्या आहेत, जुनी सोसायटी आहे आणि त्यांचा पोलिसांशी जो काही ॲप्रोच आहे किंवा सोशल ॲप्रोच जो आहे तो खूप चांगला आहे, त्यामुळे मलाही बरं वाटलं. त्यांना म्हटलं नाही आधी आपण तिथे जाऊ नंतर दुसऱ्या आरतींना जाऊ. त्यामुळे मी माझ्या अँगलने जर म्हटलं तर खरोखर तुमच्या सोसायटीचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं कौतुक करेल आणि यापुढेही अशाच प्रकारचं
तुमच्याकडनं सामाजिक कार्य घडत राहू अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तरी मोठा कार्यक्रम दिसतो यांचा. आता ते दोघंही माझे मित्र, हे धामोरीला होते पूर्वी, आणि धामोरीला असताना त्यांची माझी ओळख झालेली होती. त्यांची चांगली प्रॅक्टिस तशी तिथेही पण. त्या दिवशी यांनी मला म्हणजे प्लॉट माझ्या ताब्यात नाही, काही नाही तरी 1 लाख रुपये देऊन गेले रात्री. एरिया माहिती नाही, काही नाही, कोणत्या दिशेला पाहिजे ते माहिती नाही, त्यांनी ते पण सांगितलं नाही. 1 लाख रुपये देऊन गेले. म्हटलं हे आपलं आज जरा नशिबाची बात दिसते जोरात. असे 2-3 गिऱ्हाईक मला मिळाले नंतर की माझं प्लॉटची खरेदी कुठंच झालेलं नव्हतं, लेआउट मंजूर नव्हता, काही नव्हता. आणि तशी भाग्यवान बिल्डिंग आहे. इथं मला सलीमबाईसारखे काही गिऱ्हाईक नाही म्हणणार मी, त्यांना मित्र मिळाले. असे बरेच सगळेजण चांगले आहे. त्यामुळे ह्या बिल्डिंगमध्ये एकोपा चांगला आहे. आणि विशेष म्हणजे कौतुकाची बाब अशी आहे, जयेश बडवेने माझ्या श्रद्धा कॉम्प्लेक्स 3मध्ये एक फ्लॅट घेतला होता, आणि त्यानंतर इथं त्यांनी 2 फ्लॅट घेतले माझे. बडवे सर जर तुम्हाला माहिती असतील कॉलेजमधले, किती कठीण मनुष्य म्हणून गावात फेमस होते. मला सगळे म्हणे तुमच्याकडं काही बडवे सराचं तुमचं कसं जमलं. म्हटलं काय माहिती बाबा ते कसं जमलं, पण जमलं खरं म्हटलं. बरं ते नुसतं जमलं नाही तर परत त्यांनी रिपिटेशन केलं माझ्याशी 3 वेळा. म्हणजे एक फ्लॅट तिथे घेतला, दुसरा इथं घेतला, नंतर 1 महिन्याने का 2 महिन्याने यांनी दुसराही फ्लॅट घेतला इथं. म्हटलं जमलं आहे म्हटलं. आता मला धोका नाही म्हणलं या गावात आता कुठंच. SP कुलकर्णी, जयेश बडवे ही अशी माणसं मला मिळाली त्यावेळेला. असो, आज खेमनर सर, हे समोर वावराव खालकर, डॉक्टर शिंदे, डॉक्टर सोनवणे, शिंदेसाहेब, मी, आम्ही सगळे ग्रामीण भागातून आलेलो आहे. आम्ही सगळे झेडपीच्या शाळेत शिकलेलो आहे. मला तर वाटतं मी आणि खालकर साहेब या लोकल बोर्डाच्या शाळेत असू असं वाटतंय मला. ते रांजणगावला आणि मी इथं उंदीरवाडीला, जिथं प्यायला पाणी नाही, दोघांच्या गावात प्यायला पाणी नाही. काय या खेमनर साहेबाच्या गावात वेसलं प्यायला पाणी नाही. तिथं मी 72च्या दुष्काळात तिथं पाझर तलावाचं काम केलेलं आहे त्यांच्या गावात. काय सांगायची अवस्था. त्यांनी जसं एक खडतर शिक्षण घेतलं तसं मी गाडगे महाराजच्या मठात घेतलं, कर्मेर भाऊराव पाटलाच्या काय म्हणतात ना बोर्डिंगमध्ये घेतलं. गाडगे महाराजच्या मठात मी जवळजवळ 1 वर्ष होतो नाशिकला. तिथून मला सुरुवातीला इतकं घाबरायला झालं की तिथून दररोज 10 प्रेतं जायची. म्हणलं हे काय झालं, भीतीची आयडिया ही सगळी. मी रस्ता बदलला, कोणी ओळखीचं नाही त्या नाशिकमध्ये, कोणी नाही, काय नाही, विचारूच नका हे गमती. ते झालं एकदाचं शिक्षण झालं. जवळ 8-9-10 किलोमीटर पायी जायचं, दररोज पायी यायचं, गोदावरी नदी ओलांडून पोहून जायचं. हे सगळे आमच्या सगळ्यांच्या, आम्ही जे ग्रामीण भागातून आलो, आम्ही खरंच नशिबवान आहे. आम्हाला खडतर जीवन कसं जगावं हे शिकलेले. त्यात खेमनर साहेबांनी तर अजून वेगळं हेल्पिंग हँडचं हे काढलं आहे, चांगलं आहे. आम्ही आता या बाकीच्या ह्याच्यात नाही पडलो, पण एकच ध्येय ठेवलं की जो आपल्याकडं फ्लॅट घेतो किंवा घर घेतो तो प्रसंगी बायकोचे दागिनेसुद्धा गहाण ठेवतो. त्याच्या टायटलला कधी ब्रेक नाही लागला पाहिजे. एक वेळा माझ्याकडून कामात चूक झाली असेल, परंतु त्याची कागदपत्र म्हणजे क्लिअर. आता ह्या बिल्डिंगमध्ये काही नेलं, फ्लॅट विकले, एकसुद्धा मला विचारायला आलं, बाहेरचं गिऱ्हाईकसुद्धा विचारायला आलं, भाऊ त्या तुमच्या बिल्डिंगमधले फ्लॅट आहे काय, त्याच्यात प्रॉब्लेम एकसुद्धा विचारायला आला. या सगळ्या स्कीमांमध्ये श्रद्धानगरीमध्ये तर एकसुद्धा बंगला विकला गेलेला नाही. फक्त एक ते गोरेंचा बंगला विकला गेलेला आहे. त्यांचं घरगुती भांडण होतं काहीतरी. ह्या 80 बंगले आहे तिथं, एकसुद्धा बंगला विकला गेलेला नाही आजपर्यंत. ही आमची खासियत आहे की लोकांना इच्छासुद्धा होणार नाही की ते सोडायचं बाबा. त्यांचे सगळ्यांचं कल्याण झालेलं आहे असं मी तरी मानतो.
सचोटीने काम जर केलं आणि चिकट वृत्ती ठेवायची, अजिबात बदलाबदल करणे. जरी उद्या कोणी म्हणलं अरे तू त्याला स्वस्तात दिलं, आपण बदलायचं नाही, शब्दाला बदलायचं नाही. ज्या वेळेला सोनवणे डॉक्टरसारखे माझ्याकडे येऊन काही टायटल नसताना, काही प्लॉटचं काही एकही कागद माझ्या हातात नसताना मला 1 लाख रुपये देतात, म्हणजे हा विश्वासाचा भाग झाला. त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका कुणी. आता इथं बरेचसे सगळे बिझनेसमन आहे, तिकडे डुबे साहेब बसलेले, ते सुद्धा देरड्यातून ग्रामीण भागातूनच आलेले, ते सुद्धा झेडपीच्या शाळेतच शिकलेले, प्राथमिक शिक्षण त्यांनीसुद्धा झेडपीच्या शाळेतच घेतलेले. ही सगळी कष्टाने पुढं आलेली मंडळी आहे. या सगळ्यांनी सचोटीने धंदा केला. सचोटीने जर धंदा केला आणि विश्वासाने धंदा जर केला, विश्वासाने जे काय काम करायचं ते जर केलं तर आयुष्यामध्ये कधीही कमी पडणार नाही. आयुष्य त्याच्यावरच चालतं. उद्या तुम्ही जर उलट्या पालट्या गमती केल्या तर तुम्ही कुठेतरी फसून जाता. ते न करता जर आपण विश्वास, सचोटी आणि रात्रंदिवस कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे, तरच आयुष्य हे सक्सेसफुल आहे असं मी तरी मानतो. डॉक्टर रमेश सोनवणे माझे चांगले मित्र आहेत आणि जयेशचा भाऊ पण माझ्याकडं 3-4 वर्ष काम करत होता, त्याच्यामुळे बडवे परिवाराशी माझे चांगले संबंध होते. आणि त्याच्यामुळे त्यांनी आग्रह केल्यामुळे म्हटलं चला की गणेश उत्सव आहे, पण सामाजिक कामाची त्यांनी कुठेतरी मनामध्ये जाणीव ठेवलेली आहे, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाला आपल्याला गेलं पाहिजे. आणि मग म्हटलं ठीक आहे, मी येतो म्हटलं, काही हरकत नाही. तर मित्र, माझं वेस म्हणून गाव आहे, मी पोहेगावच्या दक्षिणेला एक 5-6 किलोमीटरवरती. तर तसं माझं वडिलांचं मूळ गाव डिग्रज संगमनेरमधलं, पण माझे वडील 1960ला तिथं वेसला, ते माझं आईचं गाव आहे. एकत्र असताना तिथं जमीन घेतली होती थोडीशी आणि वेगळे निघाल्यानंतर माझ्या वडिलांना वेशीची शेती दिली, त्याच्यामुळे 1960ला वडील तिथं आले. 1930ला माझ्या वडिलांचा जन्म झाला. 1960 सालापर्यंत माझे वडील मेंढ्याच वळत होते आणि 1960ला मग इथं आल्यानंतर शेती करायला लागले. ती कोरडवाहू शेती होती पण वडील करायची ती. मग पुढे माझं 1ली ते 5वीपर्यंतचं शिक्षण तिथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं वेसला. आणि मग पुढे 6वी ते 10वी मी पोहेगावचं जे गणपतराव रावाजी आवताडे पाटील विद्यालय आहे, ग आवताडे पाटील विद्यालय, तिथं माझं 6वी ते 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. रोज 5 किलोमीटर पायी यायचं आणि 5 किलोमीटर पायी जायचं. पायामध्ये चप्पलसुद्धा नसायची. पहिली चप्पल मला 11वीला ज्या वेळेला मी संगमनेरला कॉलेजला गेलो त्यावेळेला मिळाली, कारण बाकीची मुलं चपला घालून यायची आणि आपल्या पायात चप्पल नाही, त्याच्यामुळे मग तिथे मी चप्पल पहिली 11वीला मला मिळाली पायामध्ये. तोपर्यंत चप्पल नाही. तुम्ही बघा की 5 किलोमीटर रोज पायी यायचं, 5 किलोमीटर रोज पायी जायचं. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पोत्याचं घोंगटं अंगावरती मारायचं आणि वायरची पिशवीमधलं दप्तर बगलीमध्ये घालायचं आणि 5 किलोमीटरचा प्रवास करायचा. हे सगळं करत असताना मला 10वीला 77% मार्क्स पडले आणि 77% मार्क्स पडूनही माझा त्यावेळेला 1981 साली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला नंबर नाही लागला, कारण ओबीसीचाही मेरिट त्यावेळेला खूप पुढे असायचं. आणि मग काय करायचं, सायन्सला जायचं, कॉमर्स करायचं, काय करायचं, ॲडमिशनला उशीर झाला आणि थोडं बॅड लकी म्हणा किंवा चांगला लक म्हणा, मी कॉमर्सला आलो आणि कॉमर्सला येऊन पुढे मी चार्टर्ड अकाउंटंट झालो. तो मधला जो प्रवास आहे ते शिक्षण माझं सगळं सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या हॉस्टेलला राहून मी पूर्ण केलं. सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचं हॉस्टेलला राहायचं म्हणजे ते एक मोठं दिवे आहे. तुम्हाला सांगतो की आम्हाला एका वेळेला फक्त 2 पोळ्या द्यायची जेवणामध्ये. 2 पोळ्या, 1 वाटी भात, 1 वाटी वरण आणि 1 वाटी भाजी त्या ठिकाणी असायची. आणि पोळ्यांचा आकार काही गव्हर्नमेंटने ठरवून दिलेला नसायचा, त्याच्यामुळे ज्या स्वयंपाक करणाऱ्या बायका होत्या त्या ठरवतील तेवढा आकार त्या पोळीचा त्या ठिकाणी असायचा. आणि बऱ्याचदा मार्केटमध्ये ज्या भाज्या विकल्या जायच्या नाही त्या भाज्या ते भाजीवाले जे कॉन्ट्रॅक्टर असायचे ते आमच्याकडं जर मेथीची भाजी आली तर ती शेंगा आलेल्या किंवा फुलं आलेली भाजी यायची. डांगर आलं तर ते झाडच येणार, भोपळा आला तर तो झाडच येणार आमच्याकडं. त्याच्यामुळे त्या तशा प्रकारच्या भाज्या खायच्या राहायचं. आणि 32 वेळा जे आपण म्हणतो, डॉक्टर लोक आपल्याला म्हणतात की जेवणाचं तुम्ही जेवताना 32 वेळा घास चावून खा, पण आमच्याकडं उलटी परिस्थिती असायची की जेवढ्या लवकर घासमध्ये सोडता येईल तेवढ्या लवकर घासमध्ये सोडायचा. कारण ते गहू जे असायचे, तुम्हाला सांगतो की ते रेशनमधलं जे गहू आम्ही जे 48 मुलं होतो त्या हॉस्टेलला, त्या 48 मुलांचं रेशन तिथला जो तहसीलदार होता त्या तहसीलदारच्या नावाने ते 48 मुलांचं रेशन आमच्या रेक्टरला त्या ठिकाणी दिलं जायचं आणि ते सगळे रेशनचे गहू तिथं
यायचे, रेशनचं बाकीचं मटेरियल यायचं आणि त्या ज्या बायका होत्या तिथे काम करणाऱ्या त्या काही ते गहू निसण्याच्या लायकच गहू नसायचे, त्याच्यामुळं पोत्यातून काढले की त्यात बादाडासहित त्याला त्या ठिकाणी गिरण दाखवली जायची. त्याच्यामुळे जी पोळी असायची ती अतिशय निकृष्ट असायची. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर जर जास्त वेळ तो घास सावला, तुम्हाला सांगतो की लगेच तो बाहेर टाकावं की काय असं वाटायचं. त्याच्यामुळे तो घास लवकरात लवकर जेवढा मध्ये सोडता येईल तेवढ्या लवकरात लवकर मध्ये सोडावा लागायचा. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की त्या हॉस्टेलला राहत आणि आमच्यातल्या बऱ्याचशा मुलांना ज्याला कुपोषण आपण म्हणतो ते कुपोषण आम्ही त्या ठिकाणी अनुभवलं. आणि बऱ्याच मुलांना आमच्यातल्या त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की हागवणीच्या आजाराने आमच्यातली बरीचशी मुलं त्रस्त असायची. आणि मग त्या डॉक्टरकडे जायला पैसे नसायचे. मग आमच्यातली बरीचशी मुलं काय करायची की खायचं सोडा किराणा दुकानातून आणायचे, तो त्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये टाकायचा आणि मग पोटदुखीवरती तो सोडा पिऊन त्या ठिकाणी विलाज करायचो. तर भरपूर कष्टाचं जीवन त्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या हॉस्टेलमध्ये गेलं. आणि नंतर पुढे मी चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं ठरवलं. चार्टर्ड अकाउंटंट होताना बऱ्याचशा अडचणी आला, तर एवढं तुमच्यासमोर सांगणं मला शक्य नाही आहे. पण सुंदे साहेबांनी सांगितलं की त्या चार्टर्ड अकाउंटंट ज्या वेळेला मी करत होतो पुण्यामध्ये त्यावेळेला 4 महिने माझा डबा वेशीवरनं माझे वडील जवळक्याला डबा आणून द्यायचे. इथनं 7 वाजता जी पुणे गाडी जाते, कोपरगाव पुणे गाडी, त्या गाडीत तो डबा ठेवायला 7:30ला ती गाडी जवळक्याला यायची. माझे वडील वेसवरनं 2 किलोमीटर सायकलवरती तो डबा जवळक्याला आणायचे आणि तिथं एस टीच्या ड्रायव्हरकडे ते द्यायचे. आणि पत्र्याचे डबे त्यावेळेला बंद झाले होते, त्याच्यामुळे वडील काय करायचे, कोरडीच भाजी राहायची, काहीतरी कोरडी भाजी करून द्यायची आणि पिशवीमध्ये ते भाकरीचं गठोडं बांधलं, त्याच्यावरती काय मिरची असेल भाजी असेल ते ठेवायचं आणि वडील ते ड्रायव्हरकडे द्यायचे. आणि मग ड्रायव्हरजवळ ठेवल्यामुळे मग ड्रायव्हर ते काळजीपूर्वक घेऊन यायचा. मग 1:30 वाजता मी पुण्यामध्ये तो डबा तिथे घ्यायला शिवाजीनगरच्या स्टँडवरती यायचो आणि मग तो डबा गेल्यानंतर सकाळ त्यावेळेत खायचा. पुन्हा संध्याकाळी पण तोच डबा, तीच मिरची चटणी काय असेल ते सगळं खायचं. 4 महिने तुम्हाला सांगतो की लोक म्हणतात अहो पुण्याला कुठं डबा येत असतो का, तर माझा डबा मात्र पुण्याला आला. 4 महिने वडील त्या एस टीनं पाठवायचे आणि मग 7 दिवसाचे जे काही फडके एकत्र होतील ते फडके एका पिशवीमध्ये घालून मी परत त्या ड्रायव्हरकडे द्यायचो आणि तो ड्रायव्हर मग जवळक्यामध्ये ते वडिलांना ते द्यायचा. तर असं खूप कष्टाचं जीवन माझ्या वाट्याला आलं. 1993 साली जानेवारी 93ला मी CA पासआउट झालो. आता 32वं वर्ष चालू आहे माझं प्रॅक्टिसचं. तर ते पास झाल्यानंतरही मग नोकरी करायची का प्रॅक्टिस करायची असं मनामध्ये थोडं द्वंद्व होता. पण माझा ओढा प्रॅक्टिसकडं होता, त्याच्यामुळे नोकरीकडं न जाता मी प्रॅक्टिसकडं आलो. वास्तविक तर मला त्याही वेळेला बरेच लोक म्हणायचे की तुमची आर्थिक परिस्थिती नव्हती, तुम्ही खरं तर नोकरी करायला पाहिजे होती, प्रॅक्टिसमध्ये तुम्ही पडलात, प्रॅक्टिसमध्ये सेटल व्हायला तुम्हाला वेळ लागेल, कष्ट पण बरेच आहेत, तुमच्या ओळखी नाही आहेत, इथे कोणी माहितीचं नाही आहे. त्यावेळेला मला संगमनेरला प्रॅक्टिस करावी की कोपरगावला प्रॅक्टिस करावी, कारण कॉलेजचं शिक्षण तिथं झालं होतं, त्याच्यामुळे मला वाटायचं की संगमनेरला करावी. पण माझे मित्र शिंदेसाहेब इथे LICमध्ये ऑलरेडी अगोदर सर्व्हिसला लागले होते 90 साली, त्याच्यामुळे ते म्हणे की इथं ऑफिस सुरू करा आणि इथून संगमनेरचे कामं करायचे आणि इथलेही कामं करायचे, असं म्हणून मग आम्ही इथं ऑफिस सुरू केलं. त्यावेळेला काकासाहेब कोटे जे आहेत त्यांनी सूर्या कॉम्प्लेक्समध्ये बेसमेंटमध्ये त्यांच्या रूम खाली होत्या, त्यातली एक रूम दिली आणि माझं ऑफिस कोपरगावमध्ये सुरू झालं. आणि एक पहिले 6-7 वर्ष तुम्हाला सांगतो की बऱ्यापैकी संघर्ष करावा लागला मला, कारण ओळखी नव्हत्या, कोणी ओळखीचं नाही, मित्र नाही. पण ह्या सगळ्या याच्यातून हळूहळू ओळखी वाढत गेल्या आणि साधारणपणे एक 5-6 वर्षामध्ये माझं मग प्रॅक्टिस बऱ्यापैकी सेटल झाली. आणि मग 2000पासून पुढे तर तुम्हाला सांगतो की मला मागे बघायची सुद्धा आवश्यकता राहिली नाही. माझं काम पण प्रचंड वाढलं. आता ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की माझ्याकडं काम पण खूप आहेत आणि माझ्याकडं 10-11 मुलं माझ्याकडं प्रॅक्टिस करत आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो की माझ्या ऑफिसमधून 64 ते 65 मुलं जे असे गरीब परिस्थितीतले होते ते शिकले, सवरले आणि चांगल्या पोस्टवरती काही मुलं गेलेत. म्हणजे 2 मुली तर CA फायनलला आहेत, आता एक मुलगा कंपनी सेक्रेटरी झाला. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की बरेचसे मुलं, म्हणजे एक मुलगा तर ज्याचे आईवडील लोहार काम करायचे, तो मुलगा आज बजाज फायनान्सच्या 5 जिल्ह्याचा तो एरिया इन्चार्ज आहे. एक मुलगा तुम्हाला सांगतो की
त्याची पण परिस्थिती खूप नाजूक होती. मुंदाडा नावाचा मुलगा होता, त्यांचं साधं किराणा दुकान होतं चासनळीला, इथं बेटामध्ये राहायचे. त्याच्यातले दोघंही भाऊ माझ्याकडे प्रॅक्टिस करायचे. त्याच्यातला जो लहान होता तो आज ICICI जी आहे त्या ICICIच्या लाईफ इन्शुरन्सचं जे डिव्हिजन आहे त्यांची, त्याचा तो रिजनल मॅनेजर आहे. तर अशी मुलं जी सर्वसामान्य कुटुंबातून आली अशी 65 मुलं मुली पण काही चांगल्या ठिकाणी नोकरीवरती आहेत, मुलं पण चांगल्या ठिकाणी नोकरीवरती गेली. हे सगळं करत असताना तुम्हाला सांगतो की 2003मध्ये सकाळला एक लेख मला होती, प्रयत्न वाळूचे कण रगडिता म्हणून. तर त्याच्यामध्ये मी माझा लेख त्या ठिकाणी लिहून पाठवला सकाळला, कारण सकाळवाल्यांचं तसं हे होतं टायटल की जर तुमचा लेख आम्हाला योग्य वाटला तर आम्ही पब्लिश करू, अदरवाईज आम्ही काही पब्लिश करणार नाही. पण माझा लेख सकाळला आवडला आणि सकाळनी 2003 साली तो लेख माझा पब्लिश केला. आणि तो पब्लिश केल्यानंतर बऱ्याच जणांच्या तो वाचण्यात आला. मला अगदी महाराष्ट्रातल्या चांगल्या नामवंत लोकांची त्यावेळेला पत्र आली की तुम्ही फार कष्टातून CA झालेले आहात आणि मागावून येणारी जी काही पिढी आहे त्या पिढीला तुमचं CA होणं मोठं प्रेरणादायी आहे. आणि त्याच वेळेला तुम्हाला सांगतो की मला पुसदजवळ उमरखेड म्हणून आहे, त्या उमरखेडमधल्या एका व्यक्तीचं पत्र आलं आणि त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की सर तुम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून CA झालात आणि तुमचा लेख वाचल्यानंतर मला खूपच त्या ठिकाणी प्रेरणा मिळाली. तर तो लेख मी 300 झेरॉक्स काढल्या आणि मी 300 लोकांना उमरखेडमध्ये त्या वाटल्यात म्हणे. आणि मी मग त्याला एक कृतज्ञपूर्वक त्या ठिकाणी पत्र पाठवून दिलं की तुमचा मी फार आभारी आहे म्हणून असं. पण 2008मध्ये त्या माणसाचं मला परत एक पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की सर मला 3 मुली आहेत, मी कलेक्शन एजंटचं काम करतो आहे आणि कलेक्शन एजंटचं काम करतो त्याच्यामुळे माझं उत्पन्न कमी आहे. पण माझी जी मोठी मुलगी आहे ती ह्यावर्षी 12वी पास झालेली आहे, तिला 89% मार्क मिळालेले आहेत आणि ती उमरखेड केंद्रामध्ये पहिली आलेली आहे. पण तिला इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी पाठवायला माझ्याकडं पैसे नाही आहेत आणि माझं उत्पन्न कमी असल्यामुळे मला कुठलीही बँक कर्ज देत नाही. तर तुम्हाला याच्यात काही करता आलं तर बघा सर. मग मी त्यांना काही संस्थांचे, ज्या संस्था मदत करणार आहेत काही संस्थांचे पत्ते पाठवले. परंतु परत त्यांचं काही दिवसांनी मला पत्र आलं की सर तुम्ही संस्थांकडे मी अर्ज केलेत पण अजून तर काही कुठल्या संस्थांनी मदत दिलेली नाही, नातेवाईकही कोणी मदत द्यायला तयार नाही आहे, तर तुमच्या लेवलला काही होत असेल तर बघा म्हणून. तर त्यावेळेला माझ्यासमोर माझे मित्र दीपक लोढा शिर्डीचे वारलेत ते आता, ते बसलेले होते ऑफिसमध्ये. तर त्यांना म्हटलं दीपक शेट्टी असं पत्र आहे तर बघा तुम्ही काही मदत करा, काही मी मदत करून ह्या मुलीला आपण मदत पाठवू. तर त्यांनी ते पत्र वाचलं आणि त्यांनी त्यांच्या खिशातून 5,000 रुपये काढून माझ्याकडे दिले. मला म्हणे सर हे माझे 5,000 रुपये घ्या आणि तुम्हाला याच्यात काय टाकायचे ते तुम्ही टाका आणि त्या मुलीच्या अकाउंटला हे पैसे भरून द्या. मग मी माझे 6,000 रुपये आणि त्यांचे 5,000 रुपये असे 11,000 रुपये त्या मुलीच्या वडिलाकडनं SBIचं त्यांचा अकाउंट नंबर घेतला आणि इथल्या स्टेट बँकेच्या अकाउंट्समध्ये आम्ही 11,000 रुपये भरून टाकले. तर त्या मुलीच्या वडिलांना खूप चांगलं वाटलं की बा तुम्ही 11,000 रुपये मदत त्या ठिकाणी पाठवली. पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की मला कायम अस्वस्थ वाटायचं की एका मुलीचा प्रश्न सुटला पण आपल्याला अनेक मुलांसाठी काम करायचं आहे. कारण ज्यावेळेला आपण शिक्षण घेत होतो त्यावेळेला आपल्याला असं वाटायचं की आपल्याला कोणाची तरी मदत झाली पाहिजे, कुणीतरी आपल्याला मदत केली पाहिजे, पण आपल्याला मदत नाही मिळाली. पण मला तर माझी जमीन गहाण द्यावी लागली. फायनलला असताना जमीन गहाण देऊन मी पैसे उभे करून पुढं CA झालो. हे सगळं करून आपण CA झालो, पण आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्यासारखी जी गरीब मुलं आहेत, जे होतकरू आहेत, त्या मुलांच्यासाठी झालाच पाहिजे. आणि मग 2010मध्ये मी ठरवलं की आपल्याला अशी संस्था स्थापन करायची. मग आम्ही हेल्पिंग हँड्स नावाची संस्था स्थापन केली. त्याच्यामध्ये शिंदेसाहेब पण माझ्याबरोबर आहेत, आणखी काही मित्र आम्ही बरोबर घेतले आणि ज्याला जसं शक्य असेल तसं मदत त्या ठिकाणी तुम्ही द्या म्हटलं आणि आपण हे काम सुरू करू. तर 2010मध्ये तुम्हाला सांगतो की आम्ही 55,000 रुपयाची मदत पहिल्यांदा दिली. 10 गोळा केले आणि काही इतर व्यक्तींनी त्या ठिकाणी कोणी 1 दिले, कोणी 2 दिले असे. मग ते काम आम्ही दरवर्षी, आणि तुम्हाला एक सांगतो की त्या कामामध्ये आम्ही एक पथ्य पाहतोय की अजूनपर्यंत आम्ही कुणाकडेही पावती पुस्तक घेऊन गेलेलो नाही, कुणालाही आग्रह केलेला नाही की तू काहीही कर पण आणि आमच्या संस्थेला मदत दे. असं आत्तापर्यंत तुम्हाला कोपरगावामध्ये आणि कुठेही तुम्हाला ऐकायला मिळणार नाही का व खेमनर सर पावती पुस्तक घेऊन आले किंवा आमच्या ट्रस्टमधलं कोणी पावती पुस्तक घेऊन आलं आणि तुम्हाला कुणाला आग्रह केला की काही करून तुम्ही मदत करा म्हणून. तर आम्ही कुणालाही आग्रह करत नाही. ज्याने देणगी दिली
त्या व्यक्तीला सुद्धा पुढच्या वर्षी आम्ही फोन करत नाही की तू मागच्या वर्षी देणगी दिली होती, आता यावर्षी काय आहे तुझं म्हणून. तर जर व्हॉलंटरीली ऐच्छिक आहे, ज्याला मदत द्यायची त्याने ऐच्छिक मदत द्यायची. आणि तुम्हाला सांगतो की हे काम आपल्या गावातलं, आता गाव लहान असल्यामुळं आमच्या कामालाही थोडा मर्यादा आहेत, परंतु तुम्हाला सांगायला हरकत नाही की महाराष्ट्राच्या बाहेरूनही आता बऱ्याच ठिकाणावरून लोक मदत आम्हाला पाठवत आहेत ऑनलाईन. आणि दरवर्षी मग साधारणपणे तुम्हाला सांगतो की 6 ते 7 लाख रुपये आता गोळा होत आहेत. आणि 6 ते 7 लाख रुपये जी दरवर्षी गोळा होत आहेत त्याच्यातून आम्ही जे गरीब मुलं आहेत, ज्यांना 12वीला 75% जास्त मार्क आहेत, पण ज्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे, आमच्याकडं आम्ही जात धर्म ह्या कुठल्याही गोष्टी बघत नाही. तो कुठल्याही जातीचा असो, आमचा फक्त एकच क्रायटेरिया आहे की त्या मुलाची घरची परिस्थिती गरिबीची पाहिजे, तो गरजू पाहिजे, त्याला 12वीला 75% जास्त मार्क पाहिजे आणि तो उच्च शिक्षण त्या ठिकाणी घेत असलेला पाहिजे. त्याला आम्ही हॉस्टेल फी किंवा मेस बिल भरण्यासाठी 20,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी देतो. आणि एकदा त्या मुलाला आम्ही MBBS किंवा इंजिनिअरिंगला किंवा फार्मसीला किंवा इतर कुठल्या उच्च शिक्षणासाठी सिलेक्ट केलं की त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याला मदत करतो. म्हणजे इंजिनिअरिंगला जर मुलगा आला तर त्याला आम्ही त्याचं इंजिनिअरिंग होईपर्यंत 80,000 रुपयाची मदत करतो. एखादा MBBSचा मुलगा आला तर त्याचं MBBS पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याला 1 लाख रुपयाची मदत देतो. आणि किंवा इतर दुसरा कुठला मुलगा असेल तर त्याचं शिक्षण होईपर्यंत आम्ही मदत त्या ठिकाणी देतो. आत्तापर्यंत 127 मुलांना आम्ही 61,35,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याच्यातही तुम्हाला सांगायला हरकत नाही की जो 3-4 मुली MBBS झालेल्या आहेत, आज त्या बरेच तिकडं कर्जत, एक मुलगी इकडे येवल्याला मेडिकल ऑफिसर म्हणून ग्रामीण रुग्णालयाला त्या ठिकाणी काम करत आहेत, एक मुलगी MBBS DGO झाली, एक मुलगी MDS झाली. त्याच्यानंतर आणखी बरेचसे इंजिनियर तर बरेच मुलं झाली इंजिनिअरिंगमधले, काही B.Pharm झाले, काही M.Pharm झाले, काहींनी MBA केलं. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की एक अत्यंत गरीब घरातली मुलगी होती. मग 2 मुलींचे उदाहरण मी तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण संपवतो. एक लुहिया नावाची मुलगी होती नगरची, तर तिचे वडील लहानपणीच वारलेले होते. तिच्या आईला कॅन्सर होता, आई कॅन्सरने आजारी होती, तरी तिची आई MIDCमध्ये हेल्पर म्हणून कामाला जायची. म्हणजे कॅन्सरची औषधं घ्यायची, गोळ्या घ्यायची आणि MIDCमध्ये कामाला जायची. आता त्या मुलीनं जेव्हा अर्ज केला आणि मी नंतर चौकशी केली की तुझे घरचे काय करतायत, त्यावेळी तिनं मला सांगितलं की सर माझे वडील तर लहानपणीच वारलेले आहेत, आई आहे, वडिलांची पेन्शन 2-1 हजार रुपये फक्त घेते, ते खाजगी नोकरी करत होते, आणि माझी आई कॅन्सरने आजारी असूनही माझी आई MIDCमध्ये हेल्पर म्हणून काम करते आणि त्याच्यावरती आमचं गुजराण त्या ठिकाणी चालतं आहे. तर तुम्ही काही करा सर, पण आम्हाला मदत त्या ठिकाणी करा सर, फार उपकार होतील म्हणून. तर ती मुलगी तुम्हाला सांगतो की ती BE इलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये ती मुलगी BE झाली, पण त्या मुलीला कॉम्प्युटरची जास्त आवड होती. पुढे तिनं कॉम्प्युटरमध्ये करिअर केलं. आता ती बॉम्बेला ज्या कंपनीमध्ये सर्व्हिस करते त्या कंपनीमार्फत तिला वर्षाला 24 लाख रुपये पेमेंट आहे. आणि दुसरी एक मुलगी तुम्हाला सांगतो की आपल्या इथली कुंभारीची आहे. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की मला तर ते सांगणं बरोबर नाही वाटत, पण तिचे वडील चपला शिवायचं काम करतात. म्हणजे चंभार समाजातली मुलगी आहे ती. तर तिला आम्ही मदत केली. ती म्हणे माझे वडील तर सर हे काम करतायत म्हणे, तर त्यामुळे तुम्हाला मला मदत करावीच लागेल, कारण 12वीला तिला 78% मार्क होते सायन्सला. इथेच आपल्या संजीवनीला तिनं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. आणि तिनं इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर मग पुढे नोकरीचे तिनं प्रयत्न केले. तर सुरुवातीला तिला 4,80,000 रुपयाचंच पॅकेज मिळालं होतं, पण 2 वर्षामध्ये तिनं प्रोग्रेस त्या कंपनीमध्ये दाखवली आणि नंतर कंपनी शिफ्ट केली. आता ती ज्या कंपनीमध्ये, ती इन्फोसिस कंपनीमध्ये तिला 13,70,000 रुपयाचं पॅकेज त्या ठिकाणी मिळालेलं आहे. बाकीची पण अशी चांगली मुलं घडवता आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाकडून अनेक मुलांचं भविष्य आपल्याला त्या ठिकाणी घडवता आलं आणि आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी झाला, याच्यापेक्षा मोठं समाधान मला नाही वाटत काही असं जीवनामध्ये. त्याच्यामुळं हे जे समाधान मिळतं आहे ते खरोखर तुम्हाला सांगतो की खूप मोठं समाधान आहे. तर आज या ठिकाणी